बातमी आहे लातूरमधून। लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच चाललाय। जिल्ह्यात 40 ते 41 अंश सेल्सिअसवर तापमान गेलंय। उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झालेत। तर वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी नागरिक हलके आणि मऊ कपड्यांना पसंती देताना पाहायला मिळतात। विदर्भात तापमानाने सोमवारी पुन्हा जोरदार उसळी घेतली आहे। विदर्भातील तब्बल 8 शहरांचं कमाल तापमान हे 43 अंशांच्या वर गेलं होतं। 45.6 अंश तापमानासह चंद्रपूर देशासह संपूर्ण जगात हॉट राहिलंय। लागोपाठ दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जगातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे। हवामान विभागानं विदर्भामध्ये पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। तर राज्यभरात उष्णता प्रचंड वाढली आहे। मराठवाड्यामध्ये तर कहर झालाय। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा उष्णतेच्या लाटांमुळे पुढचे 10 दिवस होरपळणार आहे। गेल्या आठवडाभरापासून दिवसाला 1 अंशाने तापमानात वाढ होताना पाहायला मिळते। पुढील 10 दिवसात पारा चढताच असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर इकडे चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 45.6 अंशांवर जाऊन पोहोचलाय। हे जगातील सर्वाधिक तापमान ठरलंय। त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतायत। दरम्यान प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। जळगावात कमाल तापमानाचा उच्चांक नोंदवणाऱ्या जळगाव जिल्ह्यातही आगामी 4 दिवस तीव्र उष्णता असणार आहे। या 4 दिवसांमध्ये तापमानाचा पारा हा 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। कमाल तापमानाच्या बाबतीत जवळपास जळगाव जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहिलाय। हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यासह खानदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। सोलापूर शहर परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। 2 दिवस 43 अंश सेल्सिअस वर पारा स्थिरावल्याचं दिसतंय आणि या आठवड्यामध्ये सोलापुरात उन्हाचा पारा हा वाढण्याची शक्यता आहे।